पंतप्रधानांना सांगतो दुसऱ्यांनाही आया असतात, आधी तुमच्या ट्रोल आर्मीला आवरा। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांची माफी कोण मागणार? मोदींच्या माफीच्या व्हिडिओवरून राज ठाकरे यांचा हल्लाबोल। मोदी शहा स्वतःच्या सरकारच्या असंतोषाचे जनक। तरुणांमध्ये ट्रोलिंगची सुरुवात नमो रुग्णांकडूनच झाली आहे। माफ करण्याऐवजी मोदींनीच माफी मागावी, उद्धव ठाकरे यांचा पलटवार। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरे यांचा खळबळजनक आरोप। मंदिराच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं तक्रारींचं पत्र हे भर सभेमध्ये वाचून दाखवलं। पत्रामध्ये अर्धसत्य, वाढीव उत्पन्नाचा ऑडिट रिपोर्ट आला पाहिजे। राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांची ही प्रतिक्रिया। सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्याला देईल, नाहीतर चिन्ह गोठवेल। 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा, SIR वर लक्ष ठेवा। शिवसेना भवनातील बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या या सूचना। अमित शहांच्या पुणे दौऱ्यामध्ये राजकीय वातावरण तापलं। काँग्रेस आणि वंचितकडून ठिकठिकाणी आता निदर्शनं। काँग्रेस भवन समोर भाजप कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांकडून काही आंदोलकांची धरपकड। जालियनवाला बाग हत्याकांडानंतर देशात जंतर मंतर कांड घडलं। संजय राऊतांकडून अमित शहांचा जनरल कायर हा उल्लेख, तर ठाकरे आणि राऊतांना कांड करण्याचं काम चांगलं जमतं, नवनाथ बन यांचा हा टोला। नंदुरबारमध्ये रेड अलर्ट, तर पावसाचा रेड अलर्ट जारी। जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी करण्यात आली जाहीर। अलर्टमुळे नागरिकांना खबरदारीचं आवाहन। नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, खबरदारी म्हणून सप्तशृंगी घाट वाहतुकीसाठी बंद। अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं नागरिकांना हे आवाहन। जळगावमध्ये अंजनी धरण 100% भरलं। धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्गही, तर एरंडोल शहरातील जलमय परिस्थितीचे थरारक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद।